काल आपला जो रथयात्रा झाला इस्कॉन तर्फे, जो बेळगाव मध्ये मोठ्या प्रमाणाने जोरात असा जो रथयात्रा झाला आहे, तो धर्मवीर संभाजी चौकामध्ये 1 वाजता संपन्न झाला। तिथून निघून तर रथ पूर्ण शापूर मार्गे येऊन मंदिराकडे 6:30 ते 6:45 पर्यंत आपला हे रथ पोहोचलेला। नंतर तिकडून आपला हे पेंडाल प्रोग्राम कार्यक्रम चालू झाला। तिकडे नाट्यलीला झाला, प्रवचन झाला आणि नंतर सर्वांसाठी महाप्रसाद असा हे मोठा सोहळा इथं संपन्न झाला काल। आणि आज पण तसेच इकडे पेंडाल प्रोग्राम होत आहे। तर सर्व बेळगावकरांना रिक्वेस्ट आहे, सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। आणि ह्या कार्यक्रमामध्ये आज जे आहे संध्याकाळी 6:30 वाजता इकडे आरती होणार आहे। भगवान श्री जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा मैया आणि श्रीकृष्ण गौरनिताय असा हे मोठा सोहळा इथं चालू आहे। या सोहळ्यामध्ये तर आज नाट्यलीला आहे, हनुमंताचा जो नाट्यलीला जो साजरा होणार आहे, त्या नाट्यलीलामध्ये सर्वांनी असा भाग घेऊन शेवट महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि हेच सर्वांना विनंती आहे। हरे कृष्ण। तर आज रथयात्रेचा दुसरा दिवस आहे। तर आता 11 वाजता यज्ञ आहे, तसं 4 वाजता पण यज्ञ होईल आणि संध्याकाळी 6:30 नंतर पंडालमध्ये तेथे नाट्यलीला व इतर सर्व कार्यक्रम जे पंडालमध्ये होतात ते होणार आहेत। बालकांसाठी पण कार्यक्रम आहे, तसंच जे युवा लोक आहेत त्यांच्यासाठी पण भगवद्गीता व एक्झिबिशन आहे व गोविंदाचा रेस्टॉरंट पण आहे। तर निरनिराळ्या प्रकारचे जे काही इथं पदार्थ आहेत त्या सर्वांचा पण इथं स्वाद घेऊ शकता। आणि महाप्रसाद सर्वांसाठी मुख्य म्हणजे महाप्रसाद आहे आणि सर्व बेळगावकरांनी यावानेचा लाभ घ्यावा। तसंच मंदिर पण सुंदररित्या सजवलेलं आहे, तर राधा गोकुळानंदांचं पण दर्शन घ्यावं आणि पूर्णपणे जे काही कार्यक्रम आहेत त्यांचा सर्वांचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो। हरे कृष्ण।